हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांच्या चेहऱ्यावरती ओपन पोर्सचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे चेहऱ्यावरती खड्डे आणि त्याचसोबत तुमची ऑइली स्किन जास्त प्रमाणात दिसते, तर या स्किनवरती आज मी व्हिडिओ बनवलाय। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नॅचरल पद्धतीने घरातल्या साहित्यामध्ये एकही रुपया खर्च न करता आणि भरपूर प्रभावी असरदार अशा ह्या होम रेमेडी 4 मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तुम्हाला जी कोणती आवडते तर ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता, कोणताही साइड इफेक्ट नाहीये। तर चला व्हिडिओला इथे सुरुवात केले। मी सांगेल की फ्रेश कोरफड असेल तर घ्या, आणि ज्यांना काहीच पर्याय नाहीये तर तुम्ही ॲलोवेरा जेल सुद्धा घेऊ शकता, पण जितक्या नॅचरल वस्तू वापरता येतील ना तितका वापरण्याचा प्रयत्न करायचा। आता इथे ना मी ॲलोवेराचा गर काढून घेते। एक मोठं पान घेतलं ॲलोवेराचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं। साइडचे जे काटे असतात तर ते काढून टाकायचे, आणि एक पिवळा थर असतो तर तो सुद्धा काढून टाकायचा, नाहीतर त्याच्याने रिॲक्शन होऊ शकते। म्हणून जो पिवळा कलरचा थर असतो ना तो आवर्जून काढा। आणि कोरफड फक्त केसांसाठी नाही तर आपल्या स्किनवरती सुद्धा भरपूर फायदेमंद आहे। मी जितके त्याचे गुणधर्म सांगेल ना तितकं कमी। एकतर कोरफडमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, त्याच्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि पोर्स लहान होण्यासाठी मदत होते। आता इथे ना कोरफडचा गर मी मिक्सरला फिरून घेतला आणि त्याच्यामध्ये खोबरेल तेल मी घालते। जर खोबरेल तेल नसेल ना तर तुम्ही ग्लिसरीन किंवा बदामाचं तेल हे घालू शकता। आता हे ते छान मिक्स करून घ्या। 3 ते 4 चमच इतकं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे। परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं। खोबरेल तेल घातल्यानंतर ना छान मिक्स करून घ्यायचं, नाहीतर तेल वरती राहतं आणि ॲलोवेरा जेल खाली, म्हणून व्यवस्थित जितकं मिक्स करता येईल तितकं मिक्स करून घ्या। आता त्याच्यापासून आपल्याला बर्फ तयार करून घ्यायचा आहे आणि हे तुम्ही 1 आठवडाभर वापरू शकता। म्हणजे बर्फाचा एक तुकडा तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती जिथे ओपन पोर्स दिसत आहेत तिथे तुम्ही मसाज करू शकता, आणि मसाज फक्त 15 ते 20 सेकंदच करायची आहे, जास्त करू नका। ज्यांना बर्फ सूट होत नाही ना त्यांनी तर बिलकुल वापरूच नका। आता मला बर्फ सूट होत नाही त्याच्यामुळे मी माझ्यावरती अप्लाय नाही केला। तर ज्यांना ऑइली स्किन आहे, ओपन पोर्सचे प्रॉब्लेम आहेत, बर्फ सूट होतोय तर तुम्ही जरूर अप्लाय करा। आता केळीचं साल इथे मी घेतलंय। केळ खाऊन टाका आणि केळीचं साल तुम्ही फेकून देताय ना तर केळीच्या सालीचा भरपूर फायदा आपल्या केसांसाठी सुद्धा आणि स्किनसाठी सुद्धा आहे। ज्यांना चेहऱ्यावरती खड्ड्याचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हा उपाय जरूर करा। केळीचं साल घेतलंय, केळ स्वच्छ धुवून घ्या, साल स्वच्छ धुवून घ्या, जिथे डागाळलेली असेल तर ते काढून टाका आणि मिक्सरला सरळ फिरून घ्या। एकतर कमी टाकलं तर मिक्सरला व्यवस्थित पेस्ट होणार नाही, त्याच्यामुळे मी जास्त साल टाकले आणि ही साल मी माझ्या केसांवरती सुद्धा अप्लाय करणार आहे आणि चेहऱ्यावरती सुद्धा। तर या केळीच्या सालीच्या पेस्टमध्ये दूध घालायचं आहे। आता इथे मी दूध वगैरे काही घालणार नाहीये, कारण का पुढची जी रेमेडी आहे ना तर ती मला माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची आहे, म्हणून तुम्ही याच्यामध्ये ना मध घालू शकता, दूध घालू शकता, दही, मुलतानी मिट्टी, त्याचा एक फेस पॅक बनवून तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता। आणि जर काहीच करायचं नसेल, फक्त केळीचं साल घ्या, पेस्ट करून घ्या, दूध घालून पेस्ट करा वाटल्यास, आणि चेहऱ्यावरती 7 ते 8 मिनटं मसाज करा। जिथे जिथे तुम्हाला खड्डे वाटतायत तिथे थोडं जास्त करा। आता खड्डे कुठे येतात? गालावरती, हनवटीवरती, नाकावरती, कपाळावरती। आणि कोणाला येतात? तर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांना या ओपन पोर्सचा प्रॉब्लेम होतो। तसं सांगायला गेलं ना तर हे ओपन पोर्स सगळ्यांना असतात, म्हणजे हे जे खड्डे आहेत ना चेहऱ्यावरती सगळ्यांच्या असतात, पण काहींचे दिसतात, काहींचे दिसत नाही। तर दिसतात कुणाचे? ज्यांचे ऑइली स्किन आहे त्यांचे ओपन पोर्स आपल्याला दिसण्यात येतात। आणि खरं सांगू का, हे जर चेहऱ्यावरती असतील तर चेहरा एकदम विद्रूप दिसायला लागतो, पूर्ण सौंदर्यच असं वाटतं की निघून गेले। त्याच्यामुळे तुम्ही ना ह्या होम रेमेडी जरूर ट्राय करा। बाहेरचं केमिकल वापरू नका, तात्पुरता फरक पडेल पण त्याच्यानंतर परत ते दिसायचं तर दिसणार। आता हे ओपन पोर्स का येतात याची थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते। आपल्या चेहऱ्यावरती ना छोटी छोटी छिद्र असतात। आता छिद्र म्हणजे काय? चेहऱ्यावरती जिथे केस असतो ना तिथे होल असतो, त्याला छिद्र बोलतात। ही छिद्र त्वचेतील नैसर्गिक तेल आणि घाम बाहेर काढतात। आपली त्वचा या छिद्रातून श्वास घेत असते। प्रत्येक छिद्रामध्ये एक केस असतो, मी तुम्हाला सांगितलंच आहे। तसंच प्रत्येक खड्ड्यामध्ये, छिद्रामध्ये तेल ग्रंथी सुद्धा असतात, ज्यामुळे ना सीबम तयार होते, आणि जेव्हा ही छिद्र मोठी होतात ना तेव्हा त्याला ओपन पोर्स असं म्हटलं जातं। यामुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते, सोबत त्वचेचं सौंदर्य सुद्धा निघून जातं, कमी होतं। म्हणून हे घरगुती उपाय जरूर करा, भरपूर फरक तुम्हाला जाणवेल। आता इथे केळीच्या सालीची जी पेस्ट बनवली होती ती मी 7-8 मिनटं माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय केली। त्याच्यानंतर कोमट पाण्याने मी माझा चेहरा क्लीन करून घेते। ज्यांना ऑइली
स्किनचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना ओपन पोर्सचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी थंड पाण्याचा वापर केला तरी चालेल. पण आता थंडी असल्यामुळे थोडंसं कोमट गुणगुणं पाणी घ्या. माझी ड्राय स्किन असल्यामुळे मी कंटिन्यू कोमट पाणीच घेते. आता केळीच्या सालीचा आपल्या स्किनसाठी, ओपन पोर्ससाठी काय फायदा, तर सांगू का? केळीच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. विटॅमिन सी, विटॅमिन ई, झिंक हे गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? आपली स्किन टाईट व्हायला लागते, ओपन पोर्स हळूहळू कमी व्हायला लागतात. त्याची जी छिद्र मोठी झालेली असतात ना, तर ती आपल्याला छोटी छोटी दिसायला लागतील. ज्या दिवशी तुम्ही ही होम रेमेडी ट्राय करणार आहात ना, आणि सतत कंटिन्यू 7 दिवस किंवा 10 दिवस 15 दिवस ही होम रेमेडी ट्राय करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. त्या दिवसाचा फोटो आणि 10 दिवसानंतरचा फोटो तुम्ही कम्पेअर करा. तर आता इथे मी तिसरी होम रेमेडी तुम्हाला शेअर करते, प्रत्येकाच्या किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यापासून. तर टोमॅटोचा रस आपल्या ओपन पोर्सवरती, स्किनवरती जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्यावरती भरपूर फायदेमंद आहे. या रसामध्ये ॲसिडिक गुणधर्म असतात आणि ते आपल्या चेहऱ्यावरचे ओपन पोर्स टाईट करतात, त्यातील तेल कमी करतात. आता लिंबाच्या रसामुळं काय होतं, तर ऑइली स्किन असते ना, या लिंबाच्या रसामुळे ऑइल कमी व्हायला लागतं, स्किन ऑइल कमी फेकायला लागतं. म्हणून लिंबाचा रस तुम्ही जरूर वापरा. आणि ज्यांची ड्राय स्किन असेल त्यांनी लिंबू नका वापरू. आता इथे ना मी अंड्याचा पिवळा भाग न घेता व्हाईट भाग घेतलाय आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. काय काय घेतलं सांगू का? लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस, अंड्याचा पिवळा भाग. आता काहींना इतकं दाखवून सुद्धा ना कन्फ्यूज होतं, विचारत बसतात की काय काय घेतलं ताई. तर इथे तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता इथे ना मी चंदन पावडर घालते. का घालते सांगू का? ओपन पोर्सवरती तर फायदा आहेच, पण अंड्याचा जर वास येत असेल ना, काहींना तो सहन नाही होत, मग तो वास आपल्याला घालवण्यासाठी इथे चंदन पावडर तुम्ही जरूर घाला आणि छान मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. तर अप्लाय करण्यासाठी इथे मी टिश्यू पेपर घेतला. का सांगू का? हा एकतर सगळ्याचा रस आपण काढून घेतला, तो चेहऱ्यावरती थांबत नाही आहे, त्याच्यामुळे तो थांबवण्यासाठी इथे आपण टिश्यू पेपरचा वापर केला आहे. टिश्यू पेपर ठेवायचा, त्याच्यानंतर हे जे मिश्रण तयार केले तर ते सगळं आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करत जायचं, टिश्यू ठेवत जायचं आणि हा रस त्याच्यावरती सोडत जायचं. पूर्ण चेहरा असा कव्हर करायचा. त्याच्यानंतर शांत ना अर्धा तास बसा तुम्ही, काही काम करू नका, बोलू नका. हा रस चुकायला लागला की चेहरा आपला टाईट होतो, त्याच्यामुळे ना बिलकुल बोलू नका, नाहीतर मग चेहऱ्यावरती ना क्रॅक यायला लागतील. त्याच्यामुळे हा जर फेस मास्क लावत असाल तर थोडा वेळ आराम करा. सगळी घरातली कामं करून झाल्यानंतर वाटल्यास हा लावत जा आणि आठवड्यातून एकदा ना कोणता तरी फेस पॅक लावायचा ज्यांना ओपन पोर्स आहे त्याने. मग तुम्ही सांगू का? अंड्याचा नक्की लावा. अंड्याचा भरपूर फायदेमंद आहे. जर तुम्हाला अंडं नसेल वापरायचं ना, तर तुम्ही केळीचा सुद्धा, जो मी आधी दाखवला आहे ना, त्याच्यामध्ये सगळे रस घाला आणि टिश्यू पेपर ठेवून आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. आता इथे ना मी अर्धा तास माझ्या चेहऱ्यावरती ठेवला. जर तुम्हाला पूर्ण सुकून द्यायचा असेल ना, तर थोडासा वेळ लागेल, कारण का इथे ना मी टिश्यू पेपरची थोडी मोठी लेयर घेतली होती, कारण का ते पूर्ण रस मला माझ्या चेहऱ्यावरती ठेवायचा होता, स्किनमध्ये अब्झॉर्ब करून द्यायचा होता. तर तुम्ही पातळ लेअरसुद्धा ठेवू शकता ह्याची टिश्यू पेपरची, त्याच्याने काय होईल, लवकर सुकेल. आता इथे मी अर्धा तास ठेवलं ना, तरी इतकं नव्हतं सुकलं, कारण का थोडंसं ओलसर होतं. तर आता मी ते काढून टाकलं अर्धा तासानंतर आणि चेहरा छान क्लीन करून घ्यायचा. आता अंडं वापरून फेस पॅक बनवला, त्याच्यामुळं काय होतं सांगू का? जे ओपन पोर्स आहे तर ते हळूहळू कमी व्हायला लागतील, स्किन आपली टाईट व्हायला लागेल. ज्यांची ऑइली स्किन असते तर ती एकदम लूज पडलेली दिसते. त्याच्यामुळे तुम्ही हे घरगुती उपाय जरूर ट्राय करत राहा. आपली स्किन जर तेल सोडत असेल तर या फेस पॅकमुळं ते खेचून घेतं आणि चेहऱ्यामधील तेल कमी होतं, त्याच्यामुळे ओपन पोर्ससुद्धा कमी व्हायला लागतात. नाकावरती ब्लॅकेट्स असेल, कपाळावरती, हनवटीवरती ब्लॅकेट्स असेल तर ते रिमूव्ह होतात. परत डल डॅमेज झालेली स्किन चमकदार व्हायला लागते. तर हे जरूर होम रेमेडी ट्राय करा. आता कोणतीही होम रेमेडी अप्लाय केल्यानंतर, स्वच्छ क्लीन केल्यानंतर एक मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तर चला, आता इथे बाहेरून ट्रीटमेंट घेऊन झाली, पण आतूनसुद्धा आपली बॉडी हेल्दी ठेवायची आहे. त्याच्यासाठी एक ड्रिंक मी तुम्हाला शेअर करते. गाजर घेतलं आहे, बीट घेतलं आहे, हळद, ओली जी हळद असते तर ती घेतली, आवळा होता माझ्याकडे तर तो सुद्धा घेतला, मिक्सरला फिरून घेतलं. त्याच्यानंतर छान असा ज्यूस तयार केला आणि वरून लिंबू टाकते. थोडंसं मीठ घालायचं असेल तर घालू शकता, मी काही घातलेलं नाही आहे. आता इथे तुम्हाला सांगते, ओपन पोर्स
येऊ नये म्हणून काय करायचं? रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावरती दिवसभर केलेला मेकअप काढून टाका. चेहरा दिवसातून 2 ते 3 वेळा नॅचरल फेस पॅकने चेहरा वॉश करा. केमिकल बिलकुल वापरू नका. आणि तुम्हाला सांगू का, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ह्या स्टेप फॉलो करा. फेस पॅक आठवड्यातून एकदा जरूर लावत जा ज्यांना ऑइली स्किन आहे त्याने. तर आता इथे ना मी तुम्हाला दाखवते पहिली जी रेमेडी तयार केली होती ॲलोवेरा जेलपासून जे बर्फ तयार केले, तर हे तुम्ही डेली 15 ते 20 सेकंद वापरा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.